अध्यक्ष महोदय, आज पुरवणी मागणीवर बोलत असताना माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि खास करून धडगाव ना अक्कलकुवा या भागातील शिक्षण आजादीच्या आपण 78 वर्षामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या या अतिदुर्गम भागामध्ये या मतदारसंघामध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये माझ्या या भागात आजादीच्या 78 वर्षामध्ये अजूनही स्वतंत्र शाळा नाही। जिल्हा परिषदच्या वर्गखली आतापर्यंत अक्कलकुवा तालुक्यामध्ये 35 आणि धडगाव तालुक्यामध्ये 20 असा जो शाळा आहे ते शाळा आजपर्यंत एक तर झाडाखाली किंवा कोणातरी घरामध्ये एवढे आजादीच्या 78 वर्षापर्यंत आम्हाला आदिवासी क्षेत्रामध्ये शाळा उपलब्ध नाही। आणि म्हणून माझे इथे शिक्षण मंत्री आहे यांना विनंती आहे का हे पुरवणी मागणी करत असताना भरीव तरतूद करून माझ्या भागातले आदिवासी क्षेत्रामधल्या जे शाळा आहे ते शाळा कुठेतरी आमच्या आदिवासी विद्यार्थीला लागायला पाहिजे का आम्ही इमारतमध्ये शिक्षण घेतो आहे। कारण आतापर्यंत इमारत नाही। तसेच जे शाळा जुन्या आहे पडकी ते शाळा अशा 88 शाळा आहे का त्याच्यामध्ये विद्यार्थी बसू शकत नाही असे आहे। आणि धडगाव अक्कलकुवा धरून 120 वर्गखोल्या आम्हाला कमतरता आहे। म्हणजे सांगण्याचे तात्पर्य अध्यक्ष महोदय, या आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी मुले शिक्षण घ्यायला पाहिजे असं सर्व सरकारला सुद्धा वाटतो का आदिवासी पुढे यायला पाहिजे। पण आदिवासीला शिक्षण करण्यासाठी ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये जर शाळा एवढे वर्षामध्ये शाळा नाही असेल तर आदिवासींचे मुले काय किती वर्षे अजून लागेल। म्हणून माझे अध्यक्ष महोदय विनंती आहे भरीव तरतूद करून माझ्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील जे बी शाळा आहे ते शाळासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे। इथे जो वैद्यकीय मंत्री होता पण अध्यक्ष महोदय ते इथे नाही आहे। आमच्याकडे वैद्यकीय आरोग्य याच्यामध्ये जे बिरसा मुंडा या नावाचे वैद्यकीय जो मेडिकल आहे उघडला गेला आहे। पण त्याच्यामध्ये बोलत असताना मला हे दुःख आहे का तिथे दवाखाना तर तुम्ही उघडला आहे पण तिथे कर्मचारी दिले नाही। मग दवाखाना एक मेडिकल जो आमचा दवाखाना होता त्याच्या दवाखान्यामध्ये जो आपला मेडिकल जर उघडल्यानंतर सर्व ताबा सिव्हिल सर्जनचा सुद्धा मेडिकलवर जातो आणि मेडिकल जे अधिकारी आहे किंवा तिथे कर्मचारी आहे ते 350 कर्मचारी आतापर्यंत भरले गेले नाही या 2 वर्षामध्ये। तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा अतिदुर्गम भाग आहे आणि अतिदुर्गम भागातलं जे आमचं जे आरोग्य सेवा आहे जर आरोग्य सेवामध्ये जर कर्मचारी नाही असेल तर आमच्या अतिदुर्गम भागामध्ये त्याचा काहीच फायदा होणार नाही। म्हणून माझे अध्यक्ष महोदय विनंती आहे का ताबडतोब जे डॉक्टर असेल जे नर्स असेल ते ताबडतोब भरती करून आमच्या अतिदुर्गम भागात नंदुरबार जिल्ह्यात ते देण्यात यावे हे माझी विनंती आहे। खास करून या आमच्या नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयने सांगितलं की आकांक्षित जिल्ह्यामध्ये आम्ही आकांक्षित जिल्हा बाकीसुद्धा आम्ही त्याला समावेश केला आहे। पण त्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये मी एक आमदार म्हणून काम करत असताना आकांक्षित जिल्ह्याच्या व्याख्या काय आहे हे आम्हाला आतापर्यंत कळली नाही। आकांक्षित जिल्हा हा नावाने आहे का? आकांक्षित जिल्हा नाव घेताना तिथे विकास होतो असं
तर असं मी मानू शकत नाही. आकांक्षित जिल्हा एक नावाने आहे, नंदुरबारमध्ये आकांक्षित जिल्ह्यावर कोणताच काम होत नाही. म्हणून माझ्या अध्यक्ष महोदय याच्यावर सुद्धा लक्ष देणे हा गरजे आहे. नाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं का नवीन आकांक्षित जिल्हा निर्माण करतो तर तिथे सुद्धा फायदा होईल. पण त्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये मी धडगाव अक्कलकोवामध्ये अतिदुर्गम भागामध्ये राहतो. त्या भागात कोणताच विकास नाही झाला. म्हणून माझे सरकारलाही विनंती राहील का ज्या भागातून मी येतो, आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ऊर्जा आणि याच्यावर सुद्धा बोलले, तर मला बोलताना एक दुःख हे वाटतो की माझ्या भागात मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या कार्यक्षेत्रात 420 पाडांना आतापर्यंत लेटसुद्धा नाही. तर जेव्हा लेटच्या बारामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी बोलले तर माझे मुख्यमंत्री साहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना विनंती राहील का माझ्या या अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये जे आकांक्षित जिल्हा आहे त्या जिल्ह्याकडे खास करून लक्ष देऊ नये. या नंदुरबार जिल्ह्याचे जे स्थलांतर होतो, जे बाकी आमच्या भागामध्ये ऊस तोडण्यामध्ये पंढरपूर किंवा गुजरातमध्ये आमच्या आदिवासी क्षेत्रातले सगळे लोक जातात, कोणत्याच जातचा उद्योग नाही. तर म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागे मुख्यमंत्री महोदयाने सांगितले की नंदुरबार जिल्ह्याला 4000 कोटी आम्ही देतो आहे. पण या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा कुठेच उल्लेख आला नाही की 4000 कोटी कोणत्याही योजनासाठी दिले, कशासाठी दिले हे आम्हाला माहितीच पडलं नाही. पण जेव्हा व्हिडिओ आला होता साहेबांचा तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4000 कोटी देणार तर आमच्या भागात काहीतरी विकास होईल. पण तसं काय तरतूद झाली नाही. म्हणून अध्यक्ष मोदी माझी विनंती राहील, खास करून मी ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये आहे त्या आदिवासी क्षेत्रामध्ये 100% आदिवासी आहे, आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिक्षण व्यवस्था किंवा फारसचे जे आता मंत्री होते ते आता नाही आहे. माझ्या या कार्यक्षेत्रामध्ये 90% हा क्षेत्र फारस एरिया आहे. आणि फारसचं जेव्हा 1 कोटी झाड लावायचं जे मंत्री महोदयाने डिक्लेअर केलं आहे, पण आतापर्यंत तर आम्ही फारसमध्ये आहे पण पूर्ण डोंगर आहे हा बोडका झाला आहे. तर माझं मंत्री महोदय जर राहिले असते त्यांना विनंती केली असती, तुम्ही एक झाड जागवू शकले नाही. हां, मागे सुद्धा मी मंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं. मंत्री महोदय, मी तुम्हाला पत्र दिलं होतं का आमच्या भागात माझा जो क्षेत्र आहे तो फारस एरियामध्ये आहे पूर्ण मतदारसंघ, पण रस्ते सुद्धा काढण्यासाठी आपले फारसमधले अधिकारी त्याला खोदायला टाकू देत नाही. आतापर्यंत साहेब मला बोलू द्या, 3-4 दिवसानंतर आज नंबर लागला याच्यात तरी बोलू द्या. अरे 1-1 तास लोक बोलले आहे. बरं बोला 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 1-1 तास बोलले, आम्ही बसून राहिलो आहे. आता नंबर लागला, बोलू द्या सर. बोला बोला. तेव्हा 60% एरिया आमच्या मतदारसंघामध्ये फारस क्षेत्र आहे. फारस अजून 44 गाव अजून फारसमध्ये आहे, महसूलमध्ये नाही. फारसमध्ये जे आमचे गावे आहे त्याच्यात 1585 पाडे आहे आणि ते फारस क्षेत्रामध्ये आहे. आणि त्या गावाला जाण्यासाठी रस्ते नाही, रस्ता काढण्यासाठी गेलेत फारसवाले पहिलेच खोदायला टाकत देत नाही. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आणि अध्यक्ष महोदयाला विनंती करतो, मंत्री महोदयांना मी निवेदन दिलं होतं की सर माझ्या भागात लक्ष द्या, पण त्याच्या मला साधा उत्तरसुद्धा भेटला नाही. टिकाम टाकली नाही तोपर्यंत फारस अधिकारी येता. म्हणून माझे मंत्री महोदयांना विनंती राहील, माझ्या या कार्यक्षेत्रामध्ये 90% हा क्षेत्र हा फारस एरिया आहे आणि त्या फारस एरियामध्ये जाण्यासाठी जे अतिदुर्गम भागामध्ये जे माझ्या गरीब आदिवासी राहतो त्यांना जाण्यासाठी रस्ते नाही. रस्ते काढण्यासाठी एक तर तुम्ही फारसमध्येच रस्ते घ्या, फारसची तरतूद करा, 1000 कोटी तरतूद करून तुम्ही रस्ते द्या आणि आम्हाला रस्ते तरी करून द्या. आझादीच्या 77 वर्षात आम्हाला रस्ते नाही. म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयाला, ते बिबट्यात काय बिबट्या आला गेला किती खाल्ले ते जाऊ द्या, पण आम्हाला आझादीच्या 77 वर्षात रस्ते नाही भेटले तर त्याची तरी तरतूद करा आणि भरीव तरतूद करून माझ्या भागात या फारस क्षेत्रामध्ये धडगाव अक्कलकोवामध्ये फारसचे रस्ते तरी करून द्या.
हे माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मला याच्यात बोलण्यासाठी संधी दिली. मी तुम्हाला बी तुमचं बी आभार मानतो, कारण 3-4 दिवसात बोलण्याची संधी दिली. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.